आज मी आणि माझा मित्र प्राजक्त स्वप्न या विषयावरती बराच वेळ बोललो की एकदा लग्न झाली, मुलं झाली की आपण बघितलेल्या स्वप्नांना आपल्याला कधी कधी मारावं लागतं, त्याग करावा लागतो. होतं ना कधी कधी असं की बघितलेले स्वप्न नाही पुरे करू शकत. परिवार चालवताना खूप साऱ्या जिम्मेदारी येतात, जबाबदाऱ्या येतात. मग तेव्हा आठवतात आपले आई वडील की आपल्याला वाढवताना आपल्या आई वडिलांनी त्यांचे किती स्वप्न मारले असतील, किती त्याग केला असेल त्यांच्या स्वप्नांचा. त्यांना वाटले असेल की मी नाही पुरे करू शकलो माझे स्वप्न, कदाचित माझे मुलं करतील. तेच आता आपल्यालाही वाटते की आपण जे स्वप्न बघितले नाही पुरे करू शकलो, कदाचित आपले मुलं करतील. पण जाता जाता तो एक खूप छान लाईन बोलून गेला. अगर सपनों को मारने की कोई सजा होती, अगर सपनों को मारने की कोई सजा होती तो अब तक हम आधी जिंदगी उम्र कैद में काट चुके होते. आम्ही ठरवलं की आता जेवढे स्वप्न मारले तेवढे काफी, खूप झाले. हाय चॅलेंजेस तर हाय चॅलेंजेस, हाय जिम्मेदारी तर हाय जिम्मेदारी. ती जिम्मेदारी निभवत असताना आपण किती स्वप्नांचा पाठलाग करू शकतो ते ठरवलं आणि तेच करायचं.